नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळी वाळवणातील साठवणीतला पदार्थ बनवतोय, जो म्हणजे मिक्स डाळींचे सांडगे। हे सांडगे आपण डाळ भिजवून व योग्य प्रमाण घेऊन तयार केलेले आहेत, जेणेकरून हे सांडगे एकदा बनवले की वर्षभर आरामात टिकतात। डाळ कशी भिजवायची किंवा प्रमाण कसं घ्यायचं, डाळ किती वेळ भिजत घालायची, कोणती डाळ किती प्रमाणामध्ये घ्यायचं, हे सगळं या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे, जेणेकरून ही रेसिपी तुम्हाला घरी बनवायला खूप सोपी जाईल। काही छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेल्या आहेत, जेणेकरून तुमचे सांडगे खुसखुशीत होतील। या सांडग्यांचा रंग तुम्ही बघू शकता, खूपदा सांडग्याचा रंग पांढरा पडतो, चव बिघडते। असं जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला तर तुमचे सांडगे देखील असेच परफेक्ट बनून तयार होतील। आज तुम्हाला इथे मी वजनी प्रमाण देणार आहे, जेणेकरून हे सांडगे बनवायला तुम्हाला खूप जास्त सोपे जातील। तर इथं सर्वप्रथम अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो मटकीची डाळ घेतलेली आहे। यालाच मठाची डाळ सुद्धा म्हणतात, पण आमच्या इकडल्या भागामध्ये याला मटकीची डाळ बोलतात। डाळी घेत असताना डाळी ह्या चांगल्या क्वालिटीच्या घ्यायच्या। सुट्ट्या डाळी जर घेतल्या तर त्यामध्ये मिसळ असू शकते, त्यामुळे चांगल्या क्वालिटीच्या पॅकेटच्या डाळी घ्यायच्या। आज आपण 1 किलोच्या प्रमाणामध्ये हे सांडगे बनवत आहोत, त्यासाठी अर्धा किलो चणा डाळ घेतलेली आहे, पाव किलो मटकीची डाळ आणि पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाची डाळ घातल्यामुळे सांडगे हे खुसखुशीत होतात। चण्याच्या डाळीमुळे वड्यांची जी चव आहे ना ती खूप भारी येते। उन्हाळ्यामध्ये इझिली भाज्या अवेलेबल नसतात, अशा वेळेस सांडग्याची भाजी चवीला देखील अप्रतिम लागते आणि कमी साहित्यात बनवून तयार होते। आता माझ्या सकाळची सुरुवात ही खूप लवकर होते, त्यामुळे सकाळी 5:30 वाजता ही डाळ मी भिजत घातली होती आणि लगभग सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान ही मी डाळ म्हणजे वाटून घेतली होती। डाळ जर रात्रीच्या वेळेस भिजायला घातली, आत्ता उन्हाळा चालू आहे, उष्णतेमुळे डाळ आंबट होण्याची शक्यता असते, त्यामुळे वड्यांची चव बिघडू शकते। त्यामुळे डाळ भिजत घालण्यासाठी एक 4 ते 5 तासासाठी डाळ आपल्याला भिजवून घ्यायची, त्यापेक्षा जास्त डाळ आपल्याला भिजवायची नाही, हे लक्षात ठेवा। जर डाळ जास्त भिजली तर त्याचा आंबट वास येऊ शकतो, त्यामुळे हे जरूर लक्षात ठेवा आणि डाळ मॅक्सिमम 4 ते 5 तासासाठीच भिजवून घ्या। मुगाची डाळ आणि मटकीची डाळ भिजण्यासाठी लगभग 1-1.5 ते 2 तासाचा वेळ लागतो, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही। चणा डाळ भिजण्यासाठी वेळ लागतो। आता ही डाळ मी भिजवून घेतलेली आहे। डाळ पाण्यातून काढत असताना हात असा पाण्यामध्ये घालून हलक्या हाताने डाळ घ्यायची। चुकून जर एखादा खडा वगैरे डाळीत असेल तर तो पाण्यामध्ये राहील, आपल्या डाळीमध्ये खडा वगैरे येणार नाही। शक्यता पॅकेटच्या डाळीमध्ये खडे वगैरे नसतात, पण जर चुकून डाळीसारखा जर एखादा खडा असला तर तो येणार नाही। ही डाळ व्यवस्थित अशी निथळून घ्यायची। तुमच्याकडे जर मिक्सरचं जर भांडं मोठं असेल तर तुम्ही 2 ते 3 बॅचमध्ये ही डाळ पाणी न घालता वाटून घेऊ शकता, पण इथं मी छोटं भांडं घेतलेलं आहे। अगदी थोडीशी डाळ घेऊन ही डाळ मी पाणी न घालता वाटून घेत आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची। खूप एकदमच अशी बारीक नाही किंवा खूपच अशी ओबडधोबड नाही, अशी रवाळ आपल्याला ही वाटून घ्यायची आहे, जेणेकरून वड्यांचं जे टेक्स्चर आहे ना ते खूप छान येतं। खूपच जर तुम्ही बारीक केलं ना तर वडे खूप जास्त निबर होतात, भाजीमध्ये देखील लवकर ते शिजत नाही, त्यामुळे थोडंसं हे रवाळ ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवा। तर याच पद्धतीने लगभग मी सगळी डाळ वाटून घेतली होती। मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल आणि आणखी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि तुम्ही आपले व्हिडिओ लगेचच पाहू शकता। बरं, हाच व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करून घ्या। आणि तुमचीसुद्धा काही सजेशन असेल किंवा तुमची आवडतीची एखादी रेसिपी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, तुमची रेसिपी मी लवकरच ट्राय करण्याचा प्रयत्न करेन। आता इथे लगभग सगळी डाळ मी वाटून घेतलेली आहे। हे जे सांगितलेलं प्रमाण तुम्ही जर फॉलो केलं तर अगदी उत्तम असे सांडगे किंवा वडे बनवून तयार होतात। आता इथं मी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि मोठा चमचा भरून जिरं घेतलेलं आहे। 1 इंच आल्याची वरची साल काढून तुकडे करून इथं मी घेतलेलं आहे। यामध्येच थोडीशी डाळ घालून हे मी वाटून घेतलं, यामध्ये मी पाणी वगैरे घातलं नव्हतं। आपल्याला अगदी कमी पाण्याचा वापर करूनच ही डाळ वाटून घ्यायची आहे, खूप जर ओलसर केलं ना तर वडे तोडायला जमणार नाही। आता इथे लसूण आणि जिरं घातलेलं आहे पेस्ट, त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली, 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे, मोठा चमचा भरून धना पावडर, 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। त्यानंतर इथं पाव चमचा मी हिंग घातलेला आहे
आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची. तुमच्या घरामध्ये जर लहान बाळ असेल आणि तुम्ही जर मॉलिश वगैरे करत असाल तर तुम्ही याला डायरेक्ट हात लावण्याची गरज नाही. हातामध्ये एखादी पिशवी वगैरे घालून हे तुम्ही मिक्स करून घेऊ शकता, जेणेकरून तुमचे हात तिखट होणार नाही. आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं, बघायचं ह्याचं टेक्स्चर व्यवस्थित आहे का आणि याला भिजवत वगैरे ठेवण्याची गरज नाही. आता जर तुम्ही फ्लॅश सिस्टीममध्ये जर राहत असाल, तिथं अशी जर सुकवण्याची जर सुविधा नसेल तर अशा प्रकारच्या ताटामध्ये तुम्ही सांडगे बनवून घेऊ शकता. तर पारंपरिक पद्धतीने हाताने असे सांडगे तोडले जातात. एक साध्या शब्दांमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर जशी आपण रांगोळी सोडतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सांडगे हे सोडायचे असतात. खूप पटपट होतात, पण काहींकडे अजिबात वेळ नसतो. खूप जण ऑफिसला जातात, पण असे वाळवणीचे पदार्थ बनवायला आवडतात. त्यांच्यासाठी देखील एक खास ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून हे सांडगे तोडायला जिथं तुम्हाला 1 ते 2 तास लागतील ना, हे सांडगे तुम्ही फक्त 15 ते 20 मिनटामध्ये तोडून मोकळे करू शकता. इतपत सोपी ट्रिक तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता इथे बघा, या पद्धतीने एक ताटभर मी सांडगे तोडून घेतले. सांडगे तोडल्याच्या नंतर ज्या दिवशी तुम्ही सांडगे तोडाल त्या दिवशी संपूर्ण दिवस हे सावलीमध्ये सुकवून घ्यायचे फॅनच्या हवेखाली, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी एखाद्या पसरट भांड्यामध्ये ठेवून उन्हामध्ये 2 दिवस हे सुकवून घ्यायचे, जेणेकरून ह्या वड्यांची चव टिकून राहते आणि रंग देखील पांढरा पडत नाही, असा पिवळा धम याचा रंग राहतो. हे बघा, एक ताटभर सांडगे इथं मी तोडून घेतलेले आहेत. आता दुसरी ट्रिक तुम्हाला सांगते. आता आपण जी साखर वगैरे घेऊन येतो किराणा स्टोअरमधून, ते एखादी पिशवी घ्यायची किंवा दूध पिशवी जरी तुम्ही घेतली ना तरीसुद्धा चालणार आहे. यामध्ये हे तयार वड्याचं मिश्रण भरायचं. तुम्हाला जर अजिबातच वेळ नसेल तर तुम्ही याला 4 ते 5 होल पाडून घेऊ शकता, की एकखट्टी 10-12 जरी होल पाडून घेतले ना, असा चाकू वगैरे हातामध्ये घ्यायचा आणि वरून फक्त हलक्या हाताने हे तोडत राहायचं. अगदी पटपट जेवढे पाहिजे तेवढे वडे एकवारमध्ये पडतात आणि व्यवस्थित असा आकार येतो. खूप जास्त असे गोल देखील होत नाही. परफेक्ट जसा आपला वड्यांचा आकार असतो सांडग्यांचा, अगदी त्या पद्धतीनेच हे वडे देखील बनून तयार होतात. तर पाहिलं ना मंडळी, ही ट्रिक तुम्हाला जरासुद्धा आवडली ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा. तर याच पद्धतीने मी काही सांडगे तोडून घेतले आणि माझ्याकडे म्हणजे जागा होती, त्यामुळे इथं मी मस्त स्वच्छ धुतलेला कॉटनचा कपडा पसरून घेतला आणि त्यावरती सांडगे मी उरलेले तोडून घेतले होते. तुमच्याकडे जर घरामध्ये जागा असेल, लहान मुलं नसतील तर तुम्ही घरामध्ये छान कॉटनचा कपडा हातरून त्यावरती वडे बनवून घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने. पूर्ण दिवस मी घरामध्ये सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी मी हे उन्हामध्ये 2 दिवस वाळवलेले आहे. तर यांचा रंग तुम्ही बघू शकता, अतिशय मस्त पिवळाधूम यांचा रंग आलेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.